आपल्या हक्काचे व्यासपीठ। रायगड जिल्ह्याला सलग 5व्या दिवशी रेड अलर्ट। नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी। मुंबई गोवा महामार्गावर पाणीच पाणी। रायगड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सलग 5व्या दिवशीही सुरूच आहे। हवामान विभागाने जिल्ह्याला दिलेल्या रेड अलर्टचा मोठा प्रभाव आज 8 जुलै रोजी पाहायला मिळत असून जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये सकाळपासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे। नद्यांच्या पाणी पातळीत झालेली वाढ, महामार्गांवर साचलेलं पाणी आणि दरड कोसळण्याच्या घटनांमुळे जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं। सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत। अंबा नदी नागोठणे येथील अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नागोठणे आणि परिसरातील जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालं आहे। सावित्री नदीच्या पाणी पातळीतही प्रचंड वाढ झाली असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। गावखेड्यांमध्ये पूरस्थिती आणि वाहतूक ठप्प। माणगाव तालुक्यातील निजामपूर गावांमध्ये तसेच गोरेगावमध्ये पुराचं पाणी शिरल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। रस्त्यांवर साचलं पाणी। नांदवी, पुरार तसेच मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे या भागातील वाहतूक पूर्णपणे बंद पडली आहे। मुंबई गोवा महामार्ग या महामार्गावर अनेक ठिकाणी सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे, ज्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। दरड कोसळण्याच्या घटना। गोरेगाव ते म्हसळा श्रीवर्धन या मार्गावर मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याचा प्रकार समोर आला आहे, त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीलाही मोठा फटका बसला आहे। रायगड जिल्हा हवामान अपडेट। रायगड जिल्हा प्रशासनाने भारतीय हवामान विभागाच्या हवाल्याने दुपारी 1:06 सुमारास ताजी माहिती जारी केली आहे। त्यानुसार पुढील 2 दिवसांसाठीचा इशारा। आज 8 जुलै रेड अलर्ट। अतिमुसळधार पावसाची शक्यता, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज। जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता। उद्या 9 जुलै येलो अलर्ट। विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेची शक्यता। ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील। तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता। प्रशासनाचं आवाहन। रायगड जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे। अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, तसेच नदीकाठच्या आणि दरडग्रस्त भागातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.